बातमी मुंबईतनं येते, धक्कादायक बातमी आहे। गेटवेकडनं एलिफंटाला जाताना बोट उलटली आहे। बोटीमध्ये 30 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। सध्या या प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। तटरक्षक दलाकडनं वाचवण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू झालेत। मात्र 30 प्रवासी होते या बोटीमध्ये। ही बोट उलटली तेव्हा या 30 प्रवासी प्रवास करत होते। ये बोट है ना यहाँ पे पलटी हुई है। गेटवे कडून एलिफंटाला जाताना ही दुर्घटना घडली आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। एक्सक्लुसिव्ह दृश्य साम टीव्हीवर आपण पाहतोय। ही बोट गेटवे कडून एलिफंटाला जात होती। एलिफंटाला जातानाच या बोटचा अपघात झालाय। अधिक माहिती जाणून घ्या। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत। सचिन, सध्या काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि जे लोक या अडकलेले आहेत त्यांना काढण्याचं सध्या प्राथमिकता दिली जाते। कोस्ट गार्ड त्यासोबत येलो गेटचे पोलीस असतात ते सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। नीलकमल नावाची ही फेरी बोट होती जी एलिफंटाला गेली होती आणि तिथून परतत असताना उरण कारंजा इथे ही बोट बुडाल्याची माहिती आहे। जेव्हा बोट बुडाली त्यावेळेला जवळपास 30 ते 35 प्रवासी या बोटीवरती होते आणि आपण बघतोय की काही प्रवासी हे अद्यापही पाण्यात आहेत, अडकलेल्या स्थितीत आहेत आणि त्यांना काढण्यासाठी कोस्ट गार्ड, JNPTच्या बोटी, नौदलाच्या बोटी तसेच पोलिसांच्या ज्या बोटी असतात त्या देखील सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि तात्काळ अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे तातडीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सचिन, मात्र हा अपघात नेमका कसा झाला, ही दुर्घटना कशी झाली ते समजू शकलंय का? अद्याप नेमका अपघात कसा झाला त्याची माहिती नाहीये। मात्र ही एलिफंटाला जाणारी फेरी मुंबईतून गेटवे ऑफ इंडियातून इथून निघाली होती आणि जेव्हा परतीचा प्रवास करत होती तेव्हा उरणच्या कारंजा येथे बोट बुडाल्याची माहिती आहे। नेमका कोणता टेक्निकल फॉल्ट होता किंवा बसमध्ये प्रवासी हे मर्यादेपेक्षा जास्त होते हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र जी माहिती सध्या मिळाली त्या माहितीनुसार बोटीमध्ये जवळपास 30 ते 35 लोक दुर्घटनेच्या वेळेला होते आणि ते आपण फक्त जी दृश्य आपल्याकडे आलेली त्यामध्ये ती लोक सध्या आपण बघतोय की अडकलेल्या अवस्थेत आहेत आणि समुद्रामध्ये सगळी लोक अडकलेली आहेत आणि त्यांना काढण्यासाठी नौदल, कोस्ट गार्ड यांची मदत सुद्धा घेतली जाते। JNPTच्या नौका देखील घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। एवढंच नव्हे तर येलो गेट पोलीस यांची हद्द आहे त्यांच्या ज्या बोटी असतात त्या देखील सध्या घटनास्थळी दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येतं। अगदी सचिन, मात्र जी कंपनी आहे, ज्या कंपनीची बोट आहे किंवा तटरक्षक दलाकडनं काही माहिती देण्यात आली आहे, त्या संदर्भातलं पत्रक काढण्यात आलंय? नीलकमल एवढं सध्या बोटीचं नाव असल्याचं आपल्याला समजू शकले। कोणत्या कंपनीची होती, कोण तिचा मालक होता याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही। मात्र दृश्य तिथे विचलित करणारी आहेत। 30 ते 35 प्रवासी आहेत जे सध्या वर समुद्रात अडकलेले आहेत। अनेकांनी लाईफ जॅकेट घातलेलं आहे। मात्र असे देखील प्रवासी त्याच्यात असू शकतात ज्यांना लाईफ जॅकेट मिळू शकलं नसेल किंवा काही दुर्घटनेचा मोठा धोका लक्षात घेता आपण बघतोय की कोस्ट गार्ड, नेव्ही या सगळ्यांच्या बोटी सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि समुद्र उरणच्या कारंजा येथे सध्या रेस्क्यू ऑपरेशन बचाव कार्य आपल्याला सुरू असल्याचं दिसून येतं। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।